आणि तूट. आता ह्या शब्दबागेमधले जे शब्द आहेत ते शब्द तू आम्हाला वाचून दाखव. कोणकोणते शब्द आहेत ते. आई, माई, घार, कबीर, मीरा, रमा, काकी, बाबा, करा, मांग, घाम, मामी, बग, घाई, इरा, काका, रमाई, माल, बाई, आली, काल, काम, बकरी. छान, खूप छान. विशाल, या शब्दबागेतील शेवटी काना स्वरचिन्ह असणारे शब्द आपल्याला लिहायचे. तर तू या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे. कोणता शब्द दिलेला आहे? कोणता दिलेला या ठिकाणी? रमा. बरोबर आहे. म ला काय दिलेलं आहे इथं? काना दिलेला आहे. बरोबर आहे. तर असे तुला तीन शब्द इथं लिहायचे. तर लिही बरं. शाबाश. काल शब्द लिहिलेला आहे. आता तिसरा शब्द बघूया. काम लिहिलेलं आहे. आणि चौथा माल या ठिकाणी लिहिलेला आहे. खूप छान. त्यासाठी टाळ्या उद्या. आता यानंतर बघा, शब्दबागेतील शेवटी ई अक्षर असलेले शब्द इथं लिहायचे आहेत. आणि शेवटी ई असलेला एक शब्द दिलेला आहे. कोणता दिलेला आहे? तर आई. आई मध्ये ई शेवटी असलेला आहे. तर असे अजून आपल्याला 3 शब्द लिहायचे. तर कोणकोणते लिहिशील? हा, माई. शाबास. हा, र मा ई. छान, रमाई. आणि तिसरा घा ई. शाबास, खूप सुंदर. तिन्ही शब्द लिहिले आहे. शेवटी ई येणार.